नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्हाला घराचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू करायचं असेल किंवा चालू केलं असेल, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते 50 ते 60 हजार रुपयापर्यंत डायरेक्टली तुम्ही बचत करू शकता। अशी ट्रिक्स, अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। घराचं कन्स्ट्रक्शन करताना आपण नॉर्मली बाहेरील जे बांधकाम असतं, म्हणजे आउटरचं जे बांधकाम असतं, बाहेरील जे बांधकाम असतं ते 9 इंचाचं करतो आणि आतील जे बांधकाम असतं ते 4 इंचाचं करतो। हे रेग्युलर आपण घराचं कन्स्ट्रक्शन करताना आपण करतो। पण तुम्हाला जर बचत करायची असेल 50 ते 60 हजार रुपयापर्यंत, तुमचं बजेट कमी असेल तर व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। 9 इंचाचं जे बांधकाम आहे ते 9 इंचाच्या बांधकामाच्या ठिकाणी तुम्ही 6 इंचाचं बांधकाम करू शकता। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, 9 इंचाचं बांधकाम मजबूत असतं, 9 इंचाचं बांधकाम तर मजबूत असतंच, पण 6 इंचाचं बांधकाम सुद्धा केलं तरी तुम्ही काही सुद्धा प्रॉब्लेम नाही जर तुमचं बजेट कमी असेल। मोठमोठे अपार्टमेंट असतात, 6 इंचाचं बांधकाम केलं जातं। 6 इंचाचं जे बांधकाम असतं, बांधकाम केल्यानंतर आतील बाजूचं आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर झालं ते सुद्धा मजबूत होतं। त्यामुळे तुम्हाला 6 इंचाचं बांधकाम केलं तर काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। फक्त तुम्हाला 6 इंचाचं प्लास्टर करताना, 6 इंचाचं जे बांधकाम आहे त्याचं प्लास्टर करताना तुम्हाला काळजी घेणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, बाहेरील, खास करून बाहेरील जे प्लास्टर आहे ते बाहेरील प्लास्टर करताना तुम्हाला सिमेंट गोठून प्लास्टर करायचं आहे। सिमेंट गोठून प्लास्टर जर तुम्ही केलं तर प्लास्टरच्या आतून पावसाळ्यात वगैरे तुम्हाला पाणी येणार नाही। 9 इंच सुद्धा प्लास्टर करताना तुम्हाला काळजी घेणं महत्त्वाचंच असतं। पण 9 इंचाचं बांधकाम म्हणलं की बरेचसे लोक म्हणतात काही प्रॉब्लेम नाही, पण प्लास्टर खूप महत्त्वाचं असतं। बांधकाम 9 इंच असेल किंवा 6 इंच असेल, तुम्हाला प्लास्टरची करताना काळजी घेणं महत्त्वाचं असतं। प्लास्टर करताना तुम्हाला पाणी वगैरे मारणं गरजेचं आहे, त्यानंतर सिमेंट पाणी मारणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यानंतर प्लास्टर करणं गरजेचं आहे। प्लास्टर करताना सुद्धा प्लास्टर झाल्यानंतर त्यावरती सिमेंट गोठणं गरजेचं आहे। सिमेंट गोठून पंच वगैरे मारणं गरजेचं आहे। असं जर केलं तुम्ही तर 9 इंचाचं बांधकाम असेल किंवा 6 इंचाचं बांधकाम असेल, पाणी वगैरे काही आतमध्ये येणार नाही। त्यामुळे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न काढून टाका की 9 इंच 6 इंच केल्यामुळे काय प्रॉब्लेम येतोय का, 9 इंच केल्यामुळे काय प्रॉब्लेम येतोय। तुमचं जर RCC काम असेल, म्हणजे कॉलमचं, स्लॅबचं काम असेल आणि तुम्ही त्यामध्ये 6 इंचचं बांधकाम करताय तर काही प्रॉब्लेम येत नाही लोडला वगैरे। जर तुम्ही लोड बेरिंगचं काम करताय, टोटली जो स्लॅबचा लोड आहे तो जर स्लॅबचा लोड बांधकामावरती असेल तर तुम्ही 6 इंच बांधकाम करू नका, 9 इंच बांधकाम करू शकता। कारण त्यावेळेस तुमचा जो लोड असतो तो बांधकामावरती असतो, त्यामुळे तिथे तुम्ही 9 इंचाचं बांधकाम करू शकता। समजले? जर तुमच्या स्ट्रक्चरचं काम असेल, कॉलम स्लॅबचं काम असेल तर 6 इंच बांधकाम केलं तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही। समजलं? आता बचत कशा प्रकारे होते, 9 इंचाचं जे बांधकाम समजा तुम्ही करणार आहे तर त्या ठिकाणी 6 इंचाचं बांधकाम केलं तर विटा कमी लागतात। विटा कमी लागले तर त्यामागे तुम्हाला जे क्रश सँड असते, क्रश सँड कमी लागते, त्यानंतर तुम्हाला सिमेंट कमी लागतं, भरपूर गोष्टी कमी लागतात। टोटल कामाचा जर हिशोब काढला तुम्ही तर 50 ते 60 हजार रुपये इझिली तुमची बचत होऊ शकते। कारण विटांची साईज कमी झाली की टोटली सँड कमी राहणार आहे, सिमेंट कमी लागणार आहे। त्यानंतर तुमची जी वेळ आहे, 9 इंच बांधकामाला जेवढा वेळ लागणार आहे त्यापेक्षा 6 इंच मध्ये जे बांधकाम आहे ते लवकर, कमी वेळेत जास्त बांधकाम होतो। समजलं मित्रांनो? जर तुमचं कमी बजेट असेल तर 6 इंच मध्ये तुम्ही बांधकाम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।